तो कोरोनाचा काळ होता. सगळं बंद होतं. काम नव्हतं, रोजगार नव्हता. घराबाहेर पडायलाही भीती वाटत होती. घरात पैसे नव्हते, धान्य नव्हते आणि मुलं भुकेने व्याकुळ झाली होती. माझी पत्नी माझ्याकडे आशेने पाहत होती. त्या क्षणी मनात एकच विचार आला, काय करायचं? मन खूप अस्वस्थ झालं होतं. काहीच मार्ग दिसत नव्हता. मी सकाळी उठून उपासना केली आणि मनापासून सद्गुरूंचं स्मरण सुरू केले. मनात एकच विनंती, सद्गुरू, या बिकट परिस्थितीतून मला बाहेर काढा. तुमच्याशिवाय मला कोणाचाही आधार नाही. मी पूर्ण आत्मनिवेदन करून त्याच्या चरणी माझी व्यथा ठेवली आणि नामस्मरण सुरूच ठेवलं. आणि विश्वास बसणार नाही, फक्त 10 मिनिटं माझ्या कामाच्या मालकांचा फोन आला. त्यांनी विचारलं, कसं चाललंय? तेव्हा मी स्वतःला थांबवू शकलो नाही. माझी पूर्ण परिस्थिती त्यांना सांगितली. ते म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी येतो. आणि खरंच ते माझ्या घरी आली. घरात लागणारं सगळं सामान गेले, पैसे दिले आणि ते निघून गेले. घरात सर्व सामान आणलेलं सामान पाहून, माझ्या पत्नी आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून, तो आनंद कोटी रुपये खर्च करूनही मिळाला नसता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कळले. माझ्या सद्गुरूंचं रूप मला दिसत होतं. त्या क्षणी मला एकच जाणवलं, हे साधन होतं, ही सद्गुरूंचीच कृपा होती. सद्गुरूंनीच त्या मालकाच्या मनात भावना निर्माण केली आणि माझी मदत केली. यानंतर 2च दिवसात मालकाने निर्णय घेतला की कोरोनाच्या काळातही काम सुरू ठेवायचं. घरचे सगळे घाबरत होते. बाहेर जाऊ नका, तुम्हालाही कोरोना होईल असं सांगत होते. पण मी ते सगळं सद्गुरूंवर सोडलं. ते जे करतील तेच योग्य असेल आणि मी रोज कामाला जाऊ लागलो. माझ्या आसपास अनेक कोरोनाचे रुग्ण होते, पण मला काहीच त्रास झाला नाही. आज मी खात्रीने सांगतो, ही सगळी सद्गुरूंचीच कृपा आहे. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने त्यांना हाक मारतो, तेव्हा ते नक्की मदत करतात. तुम्हालाही असा अनुभव आला असेल, तर कमेंटमध्ये जय सद्गुरू नक्की लिहा आणि तुमचा अनुभवही सांगा. त्यावर मी व्हिडिओ नक्की तयार करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब, शेअर नक्की करा. जय सद्गुरू.